हाय, आमचं घर कसं झालं या 13व्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करते आहे. 7वा महिना चालू होता आणि रुटीन चेकअपला मी डॉक्टरांकडे गेली होती आणि डॉक्टरांनी अचानक मला सांगितलं की तुझ्यासोबत कोण असेल, तुझा फॅमिली मेंबर त्यांना बोलव अर्जन्सीमध्ये, कारण ऑपरेशन करावं लागेल. आणि ते ऐकून मी प्रचंड घाबरली, कारण माझा शुगर आणि BP प्रचंड वाढला होता. दीपक तर इथे नव्हता, पण माझ्या दिरांना मी फोन केला तर ते आले आणि सगळेजण घाबरले की अरे 7व्या महिन्यात अचानक ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, म्हणजे नेमकं काय झालं हे काहीच कळेना. आणि डॉक्टरसुद्धा सांगायला अजिबात तयार नव्हते. त्यांनी सांगितलं की कोणी असतील, मिस्टर असतील, आई असेल, त्यांना बोलवा लवकरात लवकर, आपल्याकडे वेळ नाही आहे हे ते. तर मी पण खूप घाबरली आणि त्या ह्याच्यामध्ये भीतीमध्ये माझा अजून BP वगैरे वाढला. आईला जसं कळालं तसं आई कुठला विचार न करता त्या क्षणी निघाली. म्हणजे गावाला सगळ्यांना माहिती आहे लॉकडाऊनला सगळ्या गोष्टी बंद होत्या, तरी पण ती रातोरात दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आली. दीपकसुद्धा आला होता आणि डॉक्टरांनी सांगितलं की जर काही सिच्युएशन झालीच तर आपल्याला ऑपरेशन करावं लागेल, त्याच्यामुळे ऑब्झर्वेशनला 2 दिवस ठेवूया आणि त्यानंतर आपण बघूया की काय सिच्युएशन आहे, त्यानुसार मग आपण पुढचा डिसिजन घेऊया. पण लकीली सगळ्या गोष्टी नियंत्रणात झाल्या, कारण मेडिसिन वगैरे वेळेत चालू केल्या. त्याच्यानंतर मला घरी सोडण्यात आलं. 1 महिना पुन्हा मला ॲडमिट करण्यात आलं. तेव्हा माझं शुगर प्रचंड होत होता आणि मी 1 महिना सतत स्वतःच्या मांडीवरती इन्सुलिन घेत होती. हे मी 1 ते 1.5 महिना केलं, जे माझ्या आईने डोळ्यांनी समोरून बघितलं. स्वतःच्या हाताने स्वतःच्या मांडीवरती 2 टायमाला इंजेक्शन घेणं, तेही स्वतः बघून खरंच खूप भीती वाटायची. माझ्या आईला अक्षरशः भीती वाटायची, पण कुठला पर्याय नव्हता, कारण 1 महिना फक्त उरला होता. 8वा महिना माझा नुकताच संपत आला होता आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत चालू होत्या. तरी पण माझं वर्क फ्रॉम होम सगळं चालू होतं. सो नेक्स्ट स्टोरी नेक्स्ट ब्लॉगमध्ये, त्यासाठी Instaवर फॉलो करा. बाय.